नमस्कार, मी नरेश शेंडे. NDTV मराठीच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 100% शुद्ध, 100% नैसर्गिक. तुमच्याही घरातील मधाच्या, तुपाच्या किंवा तेलाच्या बाटलीवर असंच काहीसे लिहिलंय का? जर तसं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण 100% शुद्धतेच्या नावाखाली तुमची मोठी फसवणूक होते. कारण या तेलयुक्त पदार्थामध्ये 100% शुद्धता नव्हे तर पूर्णतः भेसळच असल्याचं समोर आलंय. याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावरही होते. अशा गोष्टी तुमच्या घरात रोज घडतायत, पण तुम्हाला त्याची भणकही नाही आहे. आपण टीव्हीवर किंवा मोबाईलवर अशा प्रकारच्या जाहिराती बघतो. त्यात हिरवीगार शेती दाखवली जाते, गाईगुरांचा गोठा दाखवला जातो. जणू काही असं वाटतं थेट हिमालयातूनच 100% नैसर्गिक उत्पादन दाखवलं जाते. इथेच तर खरी आपली फसवणूक होते. कारण आपण याच भूलथापांना बळी पडतो आणि दुकानात जाऊन मध, गाईचं तूप, खाद्यतेल किंवा फळांचे ज्यूस विकत आणतो. हे पदार्थ घेताना आपण नेहमीपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट पैसे मोजतो. कारण आपल्याला आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याशी तडजोड करायची नसते. आपल्याला प्रीमियम आणि प्युअर अशाच गोष्टी हव्या असतात. पण तुम्हाला यामागचं सत्य काय आहे हे माहीत आहे का? या बड्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या उत्पादनावर छापलेलं 100% शुद्ध किंवा 100% नैसर्गिक हे लेबल म्हणजे निव्वळ धूळफेक असते. हे दावे किती खरे आहेत हे तपासण्यासाठी कोणतीही सोपी यंत्रणा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य ग्राहकाकडे नसते. मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये रसायने, कृत्रिम इसेन्स आणि पाम तेल वापरून हे पदार्थ तयार केले जातात. मधाच्या नावाखाली साखरेचा किंवा कॉर्न सिरपचा पाक विकला जातो. तुपाच्या नावाखाली इसेन्स टाकलेलं वनस्पती तूप विकलं जातं. आणि हे सगळं अत्यंत आकर्षक, चकचकीत काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पॅक करून आपल्याला दिलं जातं. नुकतंच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने म्हणजेच फसाईने अशा 100% दाव्यांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी कंपन्यांना स्पष्ट सांगितले की तुम्ही असा दिशाभूल करणारा दावा करू शकत नाही. पण या नियमांची अंमलबजावणी खरंच होते का असाही प्रश्न निर्माण होतोय. तुम्ही बाजारात जा, तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या उत्पादनावर प्युअर आणि नॅचरल अशीच टॅगलाईन दिसेल. ब्रँडिंगच्या जोरावर या कंपन्या पळवाटा शोधतात आणि आपला व्यवसाय राजरोसपणे सुरू ठेवतात. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पथके एखाद्या छोट्या मिठाईच्या दुकानात जातात, तिथल्या अस्वच्छतेचा मुद्दा पुढे करून त्यांच्यावर कारवाई करतात. एखाद्या वडापाववाल्याची गाडी बंद पाडतात. हे सर्व स्वागतार्ह आहेच, कारण नियम सर्वांसाठी आहे. पण या मल्टीनॅशनल कंपन्यांचा महाकाय कारखान्यामध्ये जे केमिकलचे खेळ सुरू आहेत त्यावर कोणाचाच वचक का नाही असा सवाल FDAच्या अधिकाऱ्यांना विचारला जाते. जर एखादा लहान व्यावसायिक भेसळ करत असेल तर त्याचा फटका काही लोकांना बसेल. पण जेव्हा एखादी मल्टीनॅशनल कंपनी भेसळ करते तेव्हा त्याचा फटका लाखो करोडो कुटुंबांना बसतो. कॅन्सर, डायबिटीज, हृदयविकार यांसारख्या आजारांचं मूळ या 100% शुद्ध दाव्यामध्ये लपलेलं आहे. मोठ्या ब्रँडच्या माध्यमातून तुमच्या आरोग्याबाबत राजरोसपणे सुरू असलेला खेळ थांबवण्यासाठी आता एका मोठ्या मोहिमेची गरज आहे.